आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा येथील वाद लहान मुलांच्या पबजी खेळण्यावरून किरकोळ कारणातून झाला होता। मुद्दाम मारहाण करण्याचा हेतू नव्हता, परंतु माजी नगराध्यक्षाला मार लागला होता। कायद्याने त्यांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता। मात्र 350 जणांहून अधिक जमावानं रात्री आदिवासी वस्तीवर लाईट बंद करून घरांची नासधूस तोडफोड करून आई बहिणींवर अन्याय करणाऱ्यांच्या चुकीला आता माफी नाही। काय कधी कुठे यायचं ठिकाण सांगा, आम्ही तयार असल्याचा गर्भित इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिलाय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावर झाल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। आज मंगळवारी भर दुपारी 1 वाजता रखरखत्या उन्हात आदिवासी बांधवांनी हा मोर्चा पोलीस ठाण्यावर आणला होता। नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। प्रसंगी शिवाजीराव ढवळे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत महिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर 2 दिवसात कारवाई करा, अन्यथा जिल्हाभरातील तहसील कार्यालयात आदिवासी समाजाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव किरण ठाकरे, कुमार भिंगारे, गीताराम बर्डे, जयेश माळी, डॉक्टर जालिंदर घिगे, प्रमोद बर्डे, नानासाहेब बर्डे, विशाल बर्डे, देविदास माळी, रमेश माळी, मोहन गोलवड, नामदेव पवार, अशोक बर्डे, विजय सूर्यवंशी, सोमनाथ गोरे, दत्ता गोरे, सतीश गोरे, राम पवार, संभाजी गायकवाड, सुरेश जाधव, कुंदन माळी, सुवर्णा ढवळे, बंटी लोंढे, रवी बर्डे आदींसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जनआक्रोश मोर्चा काढला, नेमकी काय मागणी आहे? असं आहे की आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापूर्वी देवळाली प्रवरा गावामध्ये लहान लेकराच्या झगड्यावरने किरकोळ वाद झाला आणि ती वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगराध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब हे वाद सोडवायला गेले असता कुणाकडून त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला। मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, परंतु संध्याकाळच्या दिवशी 300, 350, 400 लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला, महिलांची छेडछाड केली, लहान मुलींची छेडछाड केली, घराची नासधूस केली। आपण पत्रकार आहात, आपण त्या ठिकाणचं तुम्ही सर्वेक्षण केलं असेल, तिथली शूटिंग वगैरे काढली असेल, त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरनं त्या ठिकाणी लक्षात, विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात। माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारलं असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद द्यायला हवी होती, त्याच्यावरती कारवाई झाली असते। परंतु संध्याकाळी 300, 350 लोकांनी जाऊन 400 पर्यंत लोकांनी जाऊन 4 महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला, माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुष पद्धतीनं घटना आहे। मी आपल्याला तिथले काही CCTVचे फुटेज ऐकवले, तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज, तिथं घडलेला प्रकार, तिथली त्या वेळेची त्या परिस्थिती काय असू शकते याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो। आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की 300, 350 लोकांनी घरात घुसून त्या महिलांना जी मारहाण केली, त्यांची छेडछाड केली, त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे। पोक्सो सारखा, ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघतायत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना 2 दिवसाची मुदत दिलेली आहे की संबंधित आरोपीला अटक झाली पाहिजे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।